आता बातमी चंद्रपूरमधून आहे. कोणत्याही पक्षाला तिकडे स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये, त्यामुळे सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झालाय. त्यातच आता वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेने 8 सदस्यांचा गट स्थापन करत मोठी खेळी केली आहे. आम्हाला महापौरपद देणाऱ्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका या नव्या गटाने घेतली. याआधीच काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्यामुळे त्यांचं अंतिम समीकरण ठरलेलं नाही. यामुळे या नव्या गटाच्या स्थापनेने चंद्रपुरात भाजपलाही सत्ता स्थापनेची संधी आहे. आम्ही काँग्रेसला विचारणा केली आहे. काँग्रेसने नाही म्हटलं तर आमच्यापुढे इतर पर्याय आहेत, असा इशारा वंचितच्या नगरसेवकांनी दिलेला आहे. आम्ही निवडणुकीच्या पूर्वेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी म्हणून युती म्हणून निवडणूक लढलो होतो आणि त्याच माध्यमातून आम्ही 8 तिकीटा तिथं जवळपास जिंकलो. त्याच्या 6 आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आणि 2 वंचित बहुजन आघाडीचे, असे म्हणून टोटल 8 सीटा आम्ही आज आमच्यासोबत त्याचा गट स्थापन केलेला आहे. आणि गट नेता म्हणून आम्ही राहुल विरुटकर जे शिवसेनेचे नगरसेवक आहे यांना गट नेता म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांना चंद्रपूर महापालिकेमधलं पक्षीय बलाबल काय सांगते ते बघूया. चंद्रपूरमध्ये काय आहे स्थिती? काँग्रेसकडे सर्वाधिक 27 जागा आहेत. भाजपने 23 जागा जिंकल्यात. काँग्रेस समर्थित जनविकास सेनेने 3, ठाकरेंच्या शिवसेनेने 6, वंचितने 2 तर बसपाने 1 जागा जिंकलेली आहे. शिवसेना 1, अपक्ष 2 आणि MIMने 1 असा विजय मिळवलेला आहे. हे आहे चंद्रपूर महापालिकेतलं पक्षीय बलाबल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.